ಅಸಂವಿಧಾನಿಕ ಆಡಳಿತ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಅಸಂವಿಧಾನಿಕವಾಗಿ ಸಿಎ ಜಾರಿಗೊಳಿಸುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಾಪಸ್ लो, वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, सीएए वापस लो, सीएए वापस लो। एनआरसी के बाद नॉर्थ ईस्ट में, असम में बहुत बड़ा एहतजाज शुरू हुआ। तो ये क्या है, इसको जो उल्टा हुआ इन लोगों को, तो इसलिए ये लोग सीएए लागू करें। सीएए सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट तीन कंट्री से आए हुआ अदर दैन मुस्लिम्स को देते हैं। तो ये लोग इनका अगर वो पढ़ेंगे तो आपको मालूम होता है कौन जुल्म का शिकार है। ये तीनों कंट्रीज में माइनॉरिटीज बोलकर जो जुल्म का शिकार है, इनको हम जो देंगे, जो वो लोग रेफ्यूजी होकर आएंगे, आश्रय लेके आएंगे। इंडिया पहले से ही जो भी रेफ्यूजीज इधर आया है हम अकोमोडेट किए हैं। जैसा टिबेट, चाइना जो टिबेट के ऊपर हुआ, टिबेटियंस को हम अकोमोडेट किए हैं। तो ये रेफ्यूजी का जो बात करते हैं, जुल्म का शिकार लोग बात करते हैं, तो हम क्वेश्चन करना चाहते हैं क्यों श्रीलंका का तमिलियन जो भी डिस्क्रिमिनेशन कर रहे हैं, जालिम का शिकार है, उन लोग को क्यों सिटीजनशिप नहीं दे रहे हैं? क्वेश्चन मार्क है इंडियन गवर्नमेंट को। द नेशन वांट्स टू नो मिस्टर मोदी, द नेशन वांट्स टू नो मिस्टर मोदी व्हाई देयर इज नो सिटीजनशिप फॉर तमिलियंस हु इज डिस्क्रिमिनेटेड इन श्रीलंका। हम पूछना चाहते हैं क्यों नहीं? रोहिंग्या में सबसे ज्यादा अगर जुल्म इस पूरे मुल्क में हो रहा है तो बर्मा में रोहिंग्यन मुस्लिम्स के ऊपर जुल्म हो रहा है, उनको क्यों नहीं है? हालांकि बांग्लादेश का रिकॉर्ड है, पार्लियामेंट में बताया गया, सुषमा स्वराज जी ने पार्लियामेंट का एक बयान में बताएगा देयर इज नो डिस्क्रिमिनेशन फॉर हिंदूज इन बांग्लादेश, देयर इज नो डिस्क्रिमिनेशन टू एनी अदर कम्युनिटीज इन दी बांग्लादेश। कौन बोला? सुषमा स्वराज का बयान है, जो बीजेपी का हुकूमत का टाइम में सुषमा स्वराज का जो एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर थे। तो डिस्क्रिमिनेशन का बात क्यों कहीं आया? तो ये सब क्या है? इलेक्शन का ये गिमिक है, ये समझना है। ये क्यों अभी शॉर्टली अर्जेंट में लागू किया, ये क्रोनोलॉजी भी समझना। ये जो क्रोनोलॉजी है ना, ये भी समझना क्यों तरातुरी में आया सीए तो लागू करने वाले थे। क्यों बोलो तो जो इलेक्ट्रल बॉन्ड्स जो है 16,000 करोड़ जो है, बड़े बड़े कंपनियां, फेक कंपनियां जो पॉलिटिकल पार्टी को जो फंड दिया बेनामी से, विदाउट नाम बोलने का जरूरत नहीं है, ऐसा 16,000 करोड़ में 10,000 करोड़ बीजेपी को दिया। सुप्रीम कोर्ट ने एक ऐतिहासिक जजमेंट दिया जो हमारे इलेक्टोरल बॉन्ड्स को रद्द कर दिए, अनकॉन्स्टिट्यूशनल बोलकर रद्द कर दिए। उसके बाद इसका डिटेल्स इलेक्शन कमीशन को देना चाहिए, पब्लिक को आना चाहिए। सुप्रीम कोर्ट एसबीआई को डायरेक्शन दिया, एसबीआई मना किया। एसबीआई बोला जून 30 तक टाइम देना, क्योंकि इलेक्शन हो जाना, इसमें बीजेपी को नुकसान नहीं होना। बीजेपी और एसबीआई का नेक्सस में क्या हुआ, ये लोग टाइम पूछे, मगर सुप्रीम कोर्ट, मैं सल्यूट करता हूं सुप्रीम कोर्ट का वो जजेस को, उन्होंने बताया देयर इज नो टाइम विदिन 12th of 5:30 PM in the office hours you have to submit the all reports of electoral bonds to election commission India। बताए एक दिन का टाइम दिए, भाग दौड़ करने को जाको इलेक्शन कमीशन को दिए, आज अफिडेविट भी दिए, आज सुप्रीम कोर्ट को जाकर अफिडेविट भी दिए, हमें जो भी आप पूछे वो दे डाले। अराउंड 22,500 इलेक्टोरल बॉन्ड्स का डिटेल्स इंशाल्लाह 15 तारीख को आएगा। इलेक्शन कमीशन का जो वेबसाइट में आएगा, कौन सी फर्जी कंपनी, कौन सी फेक कंपनीज बीजेपी को पैसा दिया, करोड़ों पैसा विदाउट टैक्स, विदाउट नेम दिया, मालूम हो जाएगा। तो ये जो गड़बड़ को मूछ डालने के लिए, डाइवर्ट करने का अटेंशन को, मीडिया का अटेंशन को, पब्लिक का अटेंशन को, इसलिए वो सीएए लागू करें, समझना। तो इसलिए
ये सीए क्या होता है, मुसलमान को क्या भी नहीं होता बोलता ना, ये ह्यान को करता नहीं, समझना, क्रोनोलॉजी समझना। पहले ये लोग सीए लागू करेंगे, उसका बाद ये लोग एनपीआर एनआरसी लागू करेंगे। एनपीआर एनआरसी में आपका डॉक्यूमेंट मांगेंगे। कौन सी डॉक्यूमेंट? नो रेशन कार्ड, नो आईडी कार्ड, नो आधार कार्ड। तुम्हारा बाप कब पैदा हुआ, बर्थ सर्टिफिकेट होना, लैंड डॉक्यूमेंट होना, पासपोर्ट होना, ऐसा पूछेंगे। तुम्हारा बाप दादा का डॉक्यूमेंट हमारे च नहीं है। तो बाप दादा का काम मिलता है भाई, हमारे तो मुसलमान गरीब 20-30 का सेट भी नहीं हमारे पास डॉक्यूमेंट। तो ये एक साजिश है। ये लोग क्या करेंगे, एनपीआर एनआरसी के टाइम में तहसीलदार बैठेगा, तहसीलदार बैठ को, अभी मैसूर में 10 लाख आबादी है ना, 10 लाख आबादी में एक करते 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 एक 50,000 लोगों को डाउटफुल डी बोलकर डालेगा, डाउटफुल सिटीजन डॉक्यूमेंट में, वो सबको डालेगा, हिंदू को मुसलमान को सबको डालेगा। फिर क्या करना, तुम्हें डॉक्यूमेंट लेकर को भागना, बाबा का डॉक्यूमेंट ढूंढना, दादा का डॉक्यूमेंट ढूंढना, ये सब कर लेकर ढूंढना। अगर वो सेटिस्फाई हुए ओके, नहीं तो वो क्या करेंगे, फॉरेन ट्रिब्यूनल को आपको भेजेगा। आपको फॉरेन ट्रिब्यूनल को जाना पड़ेगा, आपको फॉरेन ट्रिब्यूनल को जाकर वहां प्रूव करना पड़ेगा। उसके बाद जो कार्रवाई होगा, उसके बाद आपको डिटेंशन सेंटर में डाला जाएगा। आप यहां रह सकते हैं, मगर आपको कोई हक नहीं रहेगा। समझो 20 करोड़ मुसलमान हैं, 20 करोड़ में अगर 1 करोड़ भी ये डाउटफुल सिटीजन, 1 करोड़ लोगों को ये लोग सेकंड स्टैंडर्ड सिटीजन, देयर इज नो राइट, जिंदा लाश होंगे आप, समझ लो। मेरा इंटेलेक्चुअल्स लोग, मीडिया में, सोशल मीडिया में बयान करने वाले लोग, इसमें कुछ आपत्ति नहीं, मुसलमानों को समझो। अगर डाउटफुल सिटीजन होकर 1 लाख सिटीजन को बना दे, 1 करोड़ को बना डालेगा, तो उन लोग सेकंड सिटीजन जिंदा लाश हो जाएंगे, समझो ये। इसलिए हम लोग इसका खिलाफ आवाज उठाना होगा। ये सिर्फ मुसलमानों के लिए नहीं, बताता हूं मैं, ये लोग बता रहे हैं ना, आपको अदर देन मुस्लिम को हम लोग सिटीजनशिप देंगे, उसका क्या भी इजी नहीं है। वो लोग भी पूरा डॉक्यूमेंट देना, डॉक्यूमेंट देने के बाद, डाउटफुल सिटीजन होने के बाद वो लोग प्रूव करना, मैं नेपाल से आया, मैं बांग्लादेश से आया, मैं अफगानिस्तान से आया बोलकर प्रूव करना। समझो एक रमेश बोलकर एक आदमी, उसका पास डॉक्यूमेंट नहीं है, डॉक्यूमेंट नहीं है, डाउटफुल सिटीजन हो गया, वो प्रूव करना है डॉक्यूमेंट ले लेकर। नहीं मिला तो ये बताना कि मुझे सिटीजनशिप मिलना बोले तो, रमेश को सिटीजनशिप मिलना बोले तो वो प्रूव करना, मैं बांग्लादेश से आया, मैं पाकिस्तान से आया, मैं अफगानिस्तान से आया बोलकर वो प्रूव करना। तो ये हिंदुओं का फ्रेंडली भी नहीं है, हर कम्युनिटी को प्रॉब्लम है, हर कम्युनिटी को प्रॉब्लम करेगा। आप डॉक्यूमेंट लेके क्यों करना पड़ेगा। अभी आधार में एक छोटा चेंजेस करने के लिए कितना क्यों करते हैं, रेशन कार्ड के लिए कितना करते हैं, समझ लो 7 crore पीपल अर्थ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಮೈಸೂರಿನ 10 ಲಕ್ಷ ಜನರು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಕ್ಯೂ ನಿಂತ ಏನಾಗ್ಬೋದು, ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರು ಕೊಡಬೇಕಾಗಿದ್ದಲ್ಲ, ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿರುವ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವ 7 ಕೋಟಿ ಜನರು ಕೊಡಬೇಕು, ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿರುವ 10 ಲಕ್ಷ ಜನರು ಕ್ಯೂ ನಿಂತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕು। ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಸಿಎ। ಇವತ್ತು ಕೆಲವರು ನಗಬಹುದು, ಇದು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ, ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಮೋದಿ ಯಾವ ರೀತಿ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿ। ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ಅಸ್ಸಾಂನಲ್ಲಿ ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸನಾವುಲ್ಲಾ, ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಡಿದ ಆರ್ಮಿಯ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಆದಂತಹ ಸನಾವುಲ್ಲಾರವರಿಗೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ದಿ ಡೌಟ್ಫುಲ್ ಸಿಟಿಸನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ ದೇಶ ಇದು। ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದ ಒಬ್ಬ ಆರ್ಮಿಯ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ಗೆ ಈ ಸ್ಥಿತಿ ಆದ್ರೆ, ಇವತ್ತು ಬೋರೇಗೌಡನಿಗೆ, ಸಾಕಮ್ಮನಿಗೆ, ಅಬ್ದುಲ್ ಮಜೀದ್ಗೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡದೇ ಇರ್ತಾರೆ ಇವರು। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮೈಸೂರಿನ 10 ಲಕ್ಷ ಜನ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ಕ್ಯೂ ನಿಲ್ಬೇಕು, ಅದು ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್ ಆಗಿದ್ರು ಸರಿ, ಯಾರಾಗಿದ್ರು ಸರಿ, ನಿಮ್ಮ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕಾಗಿದ್ದು ಜವಾಬ್ದಾರಿ।
ಇದು ಆಗಿರ್ತದೆ ಸಿಎ. ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆಗೋಸ್ಕರ ಮೋದಿ ಮಾಡಿರುವಂತ ಈ ಕಾನೂನು ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಜನರನ್ನ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ತಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸ, ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ತಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕೆ SDPI ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ. SDPI ಹೇಳಿದ್ರು ಗೊತ್ತಿದೆ. SDPI ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಡ್ವೊಕೇಟ್ಗಳು, SDPI ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಸ್ಸಾಂನಲ್ಲಿ ವರ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಯಾಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ, ಜನರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಅವರ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಫಿಲ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಅವರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ ಹಾಕಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡಿದೀವಿ. ಹಿಂದೂಗಳಿಗೆ, ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ, ಎಲ್ರಿಗೂ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, 3 ಕೋಟಿ ಅಸ್ಸಾಮಿನ ಜನರು, 3 ಕೋಟಿ ಹಿಂದೂಗಳು, ಮುಸಲ್ಮಾನರು, ಕ್ರೈಸ್ತರು, ಪಾರ್ಸಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟರು. 19 ಲಕ್ಷ ಡೌಟ್ಫುಲ್ ಸಿಟಿಸನ್, ಅದರಲ್ಲಿ 12 ಲಕ್ಷ ಜನ ಹಿಂದೂಗಳು, 5 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಲರೆ ಮುಸಲ್ಮಾನರು, 12 ಲಕ್ಷ ಜನ ಹಿಂದೂ ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ಕೂಡ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಡೌಟ್ಫುಲ್ ಸಿಟಿಸನ್ ಆಯ್ತು. ಇದು ಅಸ್ಸಾಂನ ಸ್ಥಿತಿ. ಆದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಈ ಸ್ಥಿತಿ ಆಗಿರ್ತದೆ. ಬಡವರು, ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ನನ್ನ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಮದುವೆ ಆಗಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ, ಅವರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತಿನವರಿಗೂ ಕೂಡ ಏನು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಗಳು ಇರುವಂತದ್ದು. ಇವತ್ತು ಈ 2021ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲೂ ಕೂಡ ಬರ್ತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇರುವಂತದ್ದು ಕೇವಲ 60% ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ CA ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಜಾರಿ ಆಗಬಾರ್ದು. ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು CA ಜಾರಿ ಮಾಡುವುದಲ್ಲಂತ ಹೇಳಿ ಯಾವ ರೀತಿ ತಮಿಳುನಾಡು ಸರ್ಕಾರ, ಯಾವ ರೀತಿ ಕೇರಳ ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತೋ ಹಾಗೆ ದಿಟ್ಟವಾಗಿ, ಧೈರ್ಯವಾಗಿ, ದಮ್ಮಿನ ಮೂಲಕ, ತಾಕತ್ತಿನ ಮೂಲಕ ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಕೆಚ್ಚದೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ರೀತಿ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಅನ್ನ ನೀವು ನಿಜಕ್ಕೂ ಬಿಜೆಪಿಗೆ, RSS ನೀವು ಎದುರಿಸುವುದಾದ್ರೆ, ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ಮಾನ್ಯ DK ಸೋಮಣ್ಣವರೇ, ಬಾಯಿ ಮಾತಲ್ಲ, ನೀವು ನಿಜಕ್ಕೂ ನಿಮಗೆ ತಾಕತ್ತು, ದಮ್ಮು RSS ವಿರುದ್ಧ, ಬಿಜೆಪಿ ವಿರುದ್ಧ ಇರೋದಾದ್ರೆ, ದಮ್ಮಿದ್ರೆ, ತಾಕತ್ತಿದ್ರೆ, ನೀವು 135 ಸೀಟು ನಿಮಗಿದ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದ್ರೆ, ನೀವು ಹೇಳ್ಬೇಕು, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು CA ಜಾರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಧೈರ್ಯವನ್ನ ನೀವು ತೋರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮಾಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇವತ್ತು ಜನರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಓಟ್ ಬೇಕು, ನಿಮ್ಗೆ ದಲಿತರ ಓಟ್ ಬೇಕು, ನಿಮ್ಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಓಟ್ ಬೇಕು. ಓಟು ತಗೊಂಡು ನಮ್ಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಅರ್ಥ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು, ನೀವ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇದು ಧರ್ಮಾಧಾರಿತ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡಿದಿರಿ, ತಾರತಮ್ಯ ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇನೆ ನಾನು. ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಬದ್ಧತೆ ಇದ್ರೆ, ನಿಮಗೆ ಧೈರ್ಯ ಇದ್ರೆ, RSS ವಿರುದ್ಧ ತಲೆ ಎತ್ತಿ ನಾನು ನಿಲ್ತೇನೆ, ಮಾತನಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆ ದಮ್ಮಿದ್ರೆ, ನೀವು NRC ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಬದ್ಧತೆಯನ್ನು ನೀವು ಪ್ರದರ್ಶಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ನನ್ನ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರುವ ಸರ್ವ ಜನರಲ್ಲಿ ಈ ಡೇಂಜರ್ ಅನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇದು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಮಾತ್ರ ತೊಂದರೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿರುವ 140 ಕೋಟಿ ಜನ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಹುಡುಕೊಂಡು, ಇವತ್ತು ಒಂದು ಸಣ್ಣ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಗೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ವಾಪಸ್ ಹೋದ್ರೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಯ್ತದೆ. ख्याति भी एक डॉक्यूमेंट को जाना बोले तो 10,000 रुपए, पंचायत में 2,000 रुपए, पूरा 140 करोड़ लोग जाकर डॉक्यूमेंट को ढूंढे तो कितना करोड़ पैसा डालना. ಇದೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನನ್ನ ಹಿಂದೂ ಸಹೋದರರು, ನನ್ನ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಸಹೋದರರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇದು ಮುಸಲ್ಮಾನರ, ಕೇವಲ ಮುಸಲ್ಮಾನರ ವಿರುದ್ಧ ಅಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗುವಂತದ್ದು. ನೀವು ಕೂಡ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟೆ ಪ್ರೂವ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಕಟು ಸತ್ಯವನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಒಂದು ಸಾಂಕೇತಿಕ ಪ್ರತಿಭಟನೆ, ಇವತ್ತು ಉಪವಾಸ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದು ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನದ ಪರವಾಗಿ, ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಉಳಿಸಬೇಕು, ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ನಡೆಯನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ SDPI ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಬೆಂಬಲಿಗರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಇದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಆರಂಭ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ CA ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ಸಾಕಷ್ಟು ನಮಾಜ್ಗೆಲ್ಲ ಟೈಮ್ ಆದ್ರಿಂದ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ನಾನು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ SDPI.